श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकांनो सावधान, कारण येत्या शुक्रवार ते मंगळवार या काळात विशेषतः येणाऱ्या पवित्र सोमवारी साक्षात देवो के देव महादेव तुमच्या आयुष्यात असा काही महाभयंकर चमत्कार घडवणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. एका बाजूला सोमवारी महादेवाची अशी कृपा बरसून तुम्हाला 5 मोठ्या अशा नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्यामुळे तुमचे परदेशी साम्राज्य उभे राहून रातोरात मित्रांनो नशीब बदलणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला तोच तुमच्या जवळचा व्यक्ती पाठीत खंजीर खुपसण्याचे भयंकर षडयंत्र रचेल. देवगुरु बृहस्पती आणि नागदेवतेचे अतिशय रहस्यमय मानले जाणारे अश्लेषा नक्षत्र जेव्हा एकत्र येतात मित्रांनो, तेव्हा तुमच्या आयुष्यातील गुप्त राज बेनकाब सुद्धा होत असतात. तुमच्या हक्काचे पैसे कोण मारणार, तुमच्या पाठीमागे नेमका कोणता काळा खेळ रचला जातोय आणि सोमवारी महादेवाचा असा कोणता गुप्त उपाय जो तुम्हाला संघर्षातून तुमच्या बदनशिबातून बाहेर काढून थेट यशाच्या शिखरावर नेईल, याचे गुपित या भविष्यवाणी दडलेले आहे मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ मध्ये सोडला तर चालून आलेली ही मोठी संधी सुद्धा हुकेलच, पण जवळच्या व्यक्तीने रचलेल्या जाळ्यात तुम्ही कायमचे अडकाल. त्यामुळे स्वतःच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघायला मात्र विसरू नका मित्रांनो. तर कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळात एक असा व्यक्ती आहे जो तुमच्यावरती अत्यंत गोड बोलतो, पण पाठीमागे तुमच्या विरोधात मात्र भयंकर षडयंत्र रचत असतो. तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तोच व्यक्ती तुमची कल्पना, तुमचा डेटा आणि तुमच्या कामाचं श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतोय. शुक्रवार ते मंगळवार या दिवसाच्या काळात या खोट्या पाठीराख्यांचा मुखवटा टराटरा फाटणार असून त्यांच्या कपटी कारवाया रंगेहात तुमच्या समोर येतील. ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीच्या 11व्या भावातून आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत आहेत. आश्लेषा हे नागदेवताचे नक्षत्र मानलं जातं, जे अत्यंत तीक्ष्ण व खोलवर दडलेली रहस्य बाहेर काढणारे असतं. त्यामुळे तुमच्या राशीचा स्वामी स्वतः बुध असल्याने गुरुची सात्विकता आणि या नक्षत्राची तीक्ष्णता जेव्हा एकत्र येते तेव्हा शत्रूचे कोणतेही गुप्त प्लॅनिंग तुमच्यासमोर टिकू शकणार नाही. या दिवसात तुमची सिक्स सेन्स एवढी तीव्र होईल की समोरच्याच्या मनात चाललेला वाईट हेतू सुद्धा तुम्ही एका क्षणात ओळखाल. या काळात तुम्हाला केवळ शत्रूचा चेहरा दिसणार नाही, तर त्याच्यावर मात करून स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याची मोठी संधीही मिळेल. पण हक्की अट उघडीस आल्यानंतर तुमच्या हातात एक मोठी आर्थिक गुरुकिल्ली येणार आहे मित्रांनो, जी तुम्हाला रातोरात मालामाल करू शकते. मग नेमका हा कोणता मोठा धनलाभ होणार आहे आणि तुम्हाला मिळणाऱ्या त्या 5 मोठ्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो या भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा. तर कन्या राशीच्या जातकांनो, भूतकाळात तुम्ही अनेकदा यशाच्या व श्रीमंतीच्या अगदी जवळ पोहोचून रिकाम्या हाताने मागे आलात. मेहनतीचे फळ दुसऱ्यानेच लाटले. ऐनवेळी पैशाची चणचण भासणी असो, या वेदनेत तुम्ही गेला आहात मित्रांनो. परंतु शुक्रवार ते मंगळवार या 5 दिवसात भाग्याची चक्रे अचानक फिरणार आहेत. ज्या संधीशी तुम्ही नाते तोडले होते ते पुन्हा आता एकदा तुमच्या दारात उभे ठाकतील. तुमचे रखडलेले पैसे परत मिळण्याचे आणि अनपेक्षित धनलाभ होण्याचे प्रबळ योग या काळात निर्माण होत आहेत. या काळात तुमच्या खांद्यावरती 5 मोठ्या नवीन जबाबदाऱ्या सुद्धा येतील, जसा की नोकरीत नवीन पदभार असो किंवा महत्त्वाचे प्रोजेक्ट मिळणं असो किंवा अडकलेला मोठा फंड किंवा जुनी येणी मोकळी होणे असो. परदेशाशी किंवा मूळ स्थानापासून दूर जोडलेला एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे असो मित्रांनो. त्यासोबतच शेअर मार्केट, लॉटरी आणि गुंतवणुकीतून अचानक तुम्हाला नफा मिळू शकतो. सामाजिक वर्तुळात मोठे स्थान, मानसन्मान सुद्धा मिळू शकतो. या आठवड्यात देवगुरु बृहस्पती तुमच्या लाभस्थानात मोठी हालचाल करत असल्याने एकामागून एक उत्पन्नाचे 5 असे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. पण कन्या राशीच्या जातकांनो, हा आलेला धनलाभ टिकून ठेवण्यासाठी या 5 दिवसात एक अत्यंत महत्त्वाची काळजी घेणंही गरजेचं आहे. पैशाचा प्रभाव वाढताच काही गुप्त किंवा अनपेक्षित कायदेशीर आणि वैद्यकीय खर्च समोर येऊ शकतात. म्हणून या काळात कोणत्याही कागदपत्रावर न वाचता सही करू नका आणि तुमचा गुप्त आर्थिक प्लॅन कोणाजवळही बोलून दाखवू नका. ही एक चूक टाळली तर हा धनवर्षाव तुम्हाला दीर्घकाळासाठी श्रीमंतीच्या शिखरावर नेऊन ठेवेल. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही अनेकदा
भावुक होऊन किंवा लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून तुमचं करिअर आणि व्यवसायात स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेतलंय. परंतु मित्रांनो, या 5 दिवसाच्या काळात विशेषतः येणाऱ्या पवित्र सोमवारी तुमच्यावर साक्षात देवोके महादेव आणि देवगुरु बृहस्पती यांची असीम कृपा बरसेल. कारण सोमवारी महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्यातील सर्व भावनिक कमजोरी गळून पडेल आणि तुमचे विचार करण्याची क्षमता एखाद्या सुपर कम्प्युटरसारखी अत्यंत वेगवान, तीक्ष्ण आणि अचूक होईल. तुमचा रासुस्वामी बुध आहे मित्रांनो, आणि गुरुचा हा नक्षत्रीय मिलाप महादेवाच्या कृपेने तुमच्या ॲनालिटिकल क्षमतेला प्रचंड बळ देईल. कार्यक्षेत्रात सुद्धा क्लिष्ट प्रश्न असो किंवा प्रतिस्पर्धकांचे टाकलेले जाळे, तुम्ही अत्यंत हुशारीने ते भेदूनही बाहेर पडाल. सोमवारी शिवालयात जाऊन महादेवाला जलाभिषेक करून ओम नमः शिवायचा जप केल्यास जे लोक तुमच्या प्रगतीत अडथळा आणत होते त्यांच्या चाली त्यांच्यावर उलटतील. नोकरी, व्यवसायात मोठा विजय, परदेशी क्लायंटशी करार किंवा दूरच्या शहरातून मोठी ऑर्डर मिळणे या काळात अत्यंत सहज शक्य होणार आहे. पण कन्या राशीच्या जातकांनो, या काळात करिअरमध्ये मिळणारा हा मोठा विजय पचवण्यासाठी तुम्हाला एक गुप्त नियम पाळावा लागेल. तुमचा कोणताही नवीन प्रोजेक्ट, बिझनेस प्लॅन किंवा रणनीती पूर्ण होईपर्यंत त्याचा ढिंडोरा मात्र पिटू नका. काम आधी करा. महादेवाचे नाव घेऊन यश मिळाल्यावरच जगाला सांगा. ही एक गोष्ट पाळल्यास तुमचा रुतबा कैक पटीने वाढणार आहे. मात्र या प्रचंड यशाचा आनंद घेण्यासाठी तुमचं आरोग्य तुम्हाला साथ देईलच. साथ कसे देईल हे जाणून घेण्यासाठी पुढे हा व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. तर कन्या राशीच्या जातकांनो, गेल्या काही दिवसापासून तुम्हाला सतत पोटाशा संबंधित तक्रारी जाणवतात, अनिद्रा जाणवते, थकवा जाणवतोय किंवा उपचारानंतरही निदान न होणाऱ्या शारीरिक त्रासांना तुम्हाला सामोरे जावे लागते का? तर शुक्रवार ते मंगळवार या 5 दिवसाचा आरोग्याच्या बाबतीत एक मोठा चमत्कारिक बदल घडेल. अश्लेषा या नाग नक्षत्राच्या प्रभावामुळे तुमच्या शरीरातील आणि आयुष्यातील सर्व विषारी टॉक्सिन घटक बाहेर फेकले जातील. अनेक दिवसापासून दडलेला किंवा पकडीत न येणारे आजार आता डॉक्टरच्या अचूक चाचणीमध्ये समोर येतील आणि योग्य उपचारामुळे तुम्हाला जुन्या त्रासामधून कायमची मुक्तीही मिळेल. देवगुरु बृहस्पती तुमचा लाभ भावातून 3ऱ्या व 5व्या भावाला बळ देत आहेत. त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक किंवा वैयक्तिक आयुष्यात अनेक दिवसापासून ज्या गुड न्यूजची तुम्ही वाट पाहत होतात ती या काळात तुमच्या दारात चालून येईल. घरात नवीन पाहुण्याचे आगमन होणे असो, संतानाची परदेशी शिक्षण किंवा नोकरीत मोठी प्रगती असो आणि कौटुंबिक मालमत्तेच्या गुप्त त्रासातून पूर्णपणे मुक्ती मिळण्याचे प्रबळ संकेत ग्रहाच्या या गोचरामुळे मिळत आहेत मित्रांनो. आरोग्य उत्तम राहिल्याने किंवा घरातील गुप्त चिंता दूर झाल्याने तुमचा मानसिक ताण पूर्णपणे हलका होईल. पण कन्या राशीच्या जातकांनो, या सर्व सकारात्मक बदलासोबतच तुमच्या नात्याची सर्वात मोठी परीक्षा आता सुरू होईल. तुमचे कोणते नाते टिकणार आणि कोणते तुटणार, तसेच या सर्व ग्रहाचा शुभ प्रभाव द्विगुणित करणारा तो अचूक रामबाण उपाय कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी या भविष्यवाणीचा शेवटचा एक भाग नक्की बघा मित्रांनो. जसं की कन्या राशीच्या जातकांनो, शुक्रवार ते मंगळवार या दिवसात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात नातेसंबंधामध्ये एक मोठा रियालिटी चेक पाहायला मिळेल. जसं की ज्या नात्याचा पाया केवळ स्वार्थी आणि खोटेपणावर आधारलेला होता, ती नाती आता तुमच्या आयुष्यातून कायमची गळून पडतील. मात्र जे लोक तुमच्याशी मनापासून जोडलेले आहेत त्यांच्यासोबत जुने गैरसमज पूर्णपणे दूर होऊन नात्यामध्ये एक नवीन गोडवा, पारदर्शकता आणि कमालीचा विश्वास निर्माण होईल. या संपूर्ण काळात शनी व बुधाच्या प्रभावामुळेच येणारे अडथळे दूर करण्यासाठी काही सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय करणे गरजेचं आहे. बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा किंवा गाईला हिरवा चारा खाऊ घाला. दररोज मन शांत ठेवून ओम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जपही करा. शक्य असल्यास उजव्या हाताच्या करंगळीत उत्तम प्रतीचा पाचू रत्न किंवा गळ्यात 4 किंवा 5 मुखी रुद्राक्ष धारण करावा. गुरुवारी श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्यास तुमच्या सर्व गुप्त शत्रूचा नाश होईल मित्रांनो, आणि पैशाचा मार्ग सुद्धा मोकळा होईल. कन्या राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे अजिबात घाबरू नका आणि संपूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आताच लाईक करा, कन्या राशीच्या मित्र परिवारांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा शेवटी विसरू नका मित्रांनो. तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा काही अनुभव असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने
कमेंट करा मित्रांनो. महादेवाच्या कृपा